नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील भागामध्ये आपण बघितलं की सुपारीचं खत व्यवस्थापन. आता या भागामध्ये आपण सुपारीमध्ये उद्भवणाऱ्या फळगळ व फळं तळकणे या समस्येवर बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर याविषयी चर्चा करणार आहोत. कोकणाच्या जमिनीच्या बाबतीत बघितलं तर रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काही भागामध्ये आपल्याला जांभा खडकापासून तयार झालेली जांभ्या जमिनी आपल्याला दिसून येतात. रायगड व पालघर जिल्ह्यामध्ये मध्यम काळ्या रंगाच्या जमिनी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. या सर्व कोकण किनारपट्टीच्या जमिनीमध्ये आपल्याला बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून येते. मुख्यत्वे आपल्या जमिनीमध्ये 0.5 ppmपेक्षा अधिक एवढी बोरॉनची आवश्यकता असते. मात्र आपल्या संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या मध्यम काळ्या जांभ्या जमिनीचा अभ्यास केला असता आपल्याला पृथक्करणातून असं दिसून आलं की त्यामध्ये 0.3 ते 0.5 ppm एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य आढळून आले आहेत. जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून फुलधारणा सुरुवात होते. मग सुपारीला 3 ते 4 शिंपुटं आपल्याला वर्षाला दिसतात. मग ही शिंपुटं, या शिंपुटामध्ये फुलधारण्याच्या बाबतीत विचार केला, एका शिंपुटाचा विचार केला तर एका शिंपुटामध्ये आपल्याला 300 ते 400 मादी फुलं व 20 ते 22,000 नर फुलं त्यामध्ये असतात. या मादी व नर फुलांचा संकर होऊन त्यापासून आपल्याला सुपारीची फळं दिसतात. मग ही सुपारीची फळं जर ओलावा व अन्नद्रव्याची कमतरता भासली तर आपल्याला त्यापासून फळधारणा ही कमी दिसून येते. मग ही अन्नद्रव्याची कमतरता भासू न देणे, त्याचबरोबर ओलावा राहणे याकरता सूक्ष्म अन्नद्रव्य हे महत्त्वाचं काम करत असतात. त्यामध्ये बोरॉन हा सूक्ष्म अन्नद्रव्य अतिशय महत्त्वाचा काम करतो. परागनलिका असते, यामध्ये ओलावा टिकवून ठेवतो. पहिली गोष्ट, ही शिंपुटं जानेवारीपासून तर मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये येतात व मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये आलेली 3री 4थी शिंपुटं जी असतात त्यावेळेस उष्णता वाढत जाते आणि ते उष्णता वाढल्यामुळं जी परागनलिका आहे त्या नलिकेमधील ओलावा कमी होतो व सुपारी धरण्याचं प्रमाण आपल्याला हळूहळू कमी झालेलं दिसते. मग अशा वेळेस आपण आपल्या सुपारीच्या झाडाला पहिल्या हप्त्याबरोबर 600 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त खतं दिली तर आपल्याला ओलावा व अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही व सुपारी धरण्याचं प्रमाण हे एका शिंपुटापासून 200 ते 250पर्यंत एका शिंपुटापासून आपल्याला फळं मिळू शकतात. दुसरी गोष्ट, ही जी दुसरी समस्या होती फळगळ व फळं तळकणे. आता फळं तळकणे जसजसं ओलावा या पावसाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाचा खंड पडेल आणि त्यामुळं ओलावा कमी होतो व त्यामुळं सुद्धा आपल्याला जी सुपारीची फळं असतात ती तळकलेली दिसतात. व आता ही आपल्याला सुपारीची फळं जमिनीपासून 20 ते 25 फुटावर असल्यामुळं तळकलेली आपल्याला वरती दिसणार नाही. ती खाली तडकून खाली पडतात किंवा ज्यावेळेस आपण सुपारी काढतो त्यावेळेस तळकलेली फळं दिसतात आणि त्यामुळं आपल्या सुपारीची प्रत ही खालावलेली दिसते. मग अशा वेळेस अशी जी झाडं आहेत अशा झाडांना आपण मार्क करून ठेवायचं आणि त्या झाडांना बोरॉनयुक्त खतांची मात्रा दिली गेली पाहिजे. मग आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे की ज्यावेळेस ही फळगळ तसंच सुपारी तळकण्याचं प्रमाण दिसून येते अशा वेळेस 0.5% बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी सुपारीच्या घडावर केली तर फळगळ तसंच सुपारी तळकण्याचं प्रमाणसुद्धा कमी होते. तसंच सुपारी तळकण्याचं प्रमाण कमी करायचं असेल तर दुसरी शिफारस प्रति हेक्टरी 4 किलो बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची सुपारीला खत व्यवस्थापनाचा पहिला हप्ता देतो. म्हणजेच 160 ग्रॅम युरिया, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश देतो. त्याच हप्त्याबरोबर जर 4 किलो प्रति हेक्टरी म्हणजेच 3 ग्रॅम बोरॉन हा जर आपल्याला बोरॅक्समधून द्यायचा असेल तर 25 ते 30 ग्रॅम बोरॅक्स आपल्याला त्या खताच्या पहिल्या मात्रेबरोबर दिलं तर फळं तळकण्याचं प्रमाण या समस्येवर आपण तोडगा काढू शकतो व चांगल्या प्रतीची फळं सुपारीपासून मिळवू शकतो व या समस्येपासून आपण लांब राहू शकतो. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व अधिक शेतकऱ्यांना याची माहिती मिळण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.